परवानाधारकास शस्त्र वाहून नेण्यास प्रतिबंध. पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे अमरावती पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांचे आवाहन. लोकसभा निवडणुकीचे मतदान आटोपले असले तरी 4 जून रोजी मतमोजणी प्रक्रिया होणार आहे. या कालावधीदरम्यान अमरावती शहरात शांतता व सुव्यवस्था बाधित करण्याच्या दृष्टीने शस्त्र परवानाधारकाकडून शस्त्राचा गैरवापर होऊ शकतो. त्यामुळे मतमोजणी व निवडणुकीची प्रक्रिया संपेपर्यंत अमरावती शहरात कोणत्याही शस्त्र परवानाधारकास शस्त्र वाहून नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. हा मनाई आदेश जो समाज दीर्घकालीन स्थायी कायदा, रूढी व परिपाठ यानुसार शस्त्रास्त्रे बाळगण्यास हक्कदार आहे, त्या समाजाला लागू राहणार नाही. तथापि अशा समाजातील व्यक्ती हिंसाचारात सहभागी असल्याचे आढळून आल्यास, कायदा व सुव्यवस्था राखण्यास अडचण निर्माण करीत असल्याचे आढळून आल्यास अशा व्यक्तीची शस्त्रास्त्रे अडकविण्याचा पोलीस विभागाला अधिकार राहील. तसेच विजयी मिरवणुकीदरम्यान आक्षेपार्ह घोषणाबाजी, बॅनर लावणे, आक्षेपार्ह गाणे वाजविणे, देखावे प्रदर्शित करणे व सीडी बाळगणे, शस्त्र व ज्वलनशील पदार्थ बाळगणे, प्रदर्शन करणे मनुष्याच्या जीवितास, आरोग्यास, सुरक्षिततेस धोका होईल किंवा गर्दी होऊन हाणामारी होईल किंवा जातीय, धार्मिक एकोपा आणि सलोखाभंग होण्यासारखे कृत्य करून सोशल मीडियावर प्रचार व प्रसार करणे इत्यादी असे सर्व प्रकारचे कृत्य करण्यास मनाई करण्यात आली आहे. जो कोणी या नियमांचे उल्लंघन करेल तो तथा शस्त्र परवानाधारक दंडनीय कारवाईस पात्र राहील. अमरावतीकरांनी यापूर्वी शहरामध्ये शांतता व सुव्यवस्था ठेवण्याबाबत सहकार्य केले आहे. आगामी काळात सुद्धा अशाच प्रकारचे सहकार्य करण्याचे आवाहन अमरावती पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी आज 16 मे गुरुवार रोजी 5 वाजता केले आहे.